नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या निफ्टीच्या जबरदस्त रिकव्हरी मोमेंट नंतर उद्या निफ्टीच्या विकली एक्सपायरीमध्ये कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीच्या उद्याच्या एक्सपायरीच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर इकडे आपण निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तर आजच्या दिवसासाठी आपलं निफ्टीचं एक डिस्कशन होतं. जर निफ्टी फ्लॅट ओपनिंग नंतर डाऊन साईडला 25,600 या लेवलचा ब्रेकडाऊन करेल, ओके, ब्रेकडाऊन रिटेस्ट अँड देन डाऊन साईड अशा प्रकारचं जर प्रायवेशन जर बनेल तर आपण इकडे पुढ साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट्स आपल्याला 25,500 25,450 पर्यंतचे मिळू शकतात. पण आजचा जो निफ्टीचा चार्ट जो असेल तो आपल्याला अशा प्रकारचा चार्ट बघायला मिळू शकतो किंवा निफ्टी ओपनिंग नंतर जर वरती गेले तर वरून आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. तर एक्झॅक्टली जे आपण प्लॅनिंग केलं होतं त्या प्लॅनिंगनुसार मार्केटमध्ये आपल्याला आज मोमेंटम बघायला मिळाला. तर आज आपण या मोमेंटममध्ये आपण ट्रेड केला नाही. आपण जो ट्रेड प्लॅन केला होता तो या मोमेंटमसाठी आपण ट्रेड प्लॅन केला होता. तर त्या मोमेंटम मध्ये आपल्याला नक्कीच फायदा झालेला आहे. तर आज बऱ्याच लोकांना चांगलं प्रॉफिट झालेलं आहे. जी लोक 1,000 2,000 प्रॉफिट बनवतात त्या लोकांना आज 10,000 15,000 असं प्रॉफिट झाले. बऱ्याच लोकांचे मेसेज आले. तर तुम्हाला माझी एकच रिक्वेस्ट असेल, तुम्हाला हे जे प्रॉफिट झाले म्हणून तुम्ही जास्त ओव्हर कॉन्फिडन्स किंवा जास्त हवेत किंवा जास्त आनंदी होऊ नका. कारण हे जे तुम्हाला आज प्रॉफिट झालं हे तुम्हाला टिकवायचं आहे. कारण उद्या मार्केट तुमचं हे जे प्रॉफिट आहे हे प्रॉफिट पुन्हा पण घेऊ शकतं किंवा हे जे प्रॉफिट आहे हे प्रॉफिट घेऊन तुम्हाला तेवढाच लॉस पण देऊ शकतं. त्याच्यामुळं नॉर्मल बिहेव करा. ज्या प्रकारे तुमचा स्टॉप लॉस स्थिर होतो त्या प्रकारे तुम्ही मार्केटला क्लोज करता, त्याच प्रकारे तुम्हाला हा जो प्रॉफिटवाला दिवस आहे तो तुम्हाला घालवायचा असतो. एकदम नॉर्मल तुम्ही जर मार्केटमध्ये राहाल तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट कमवू शकता. तर मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं आणि आता देखील सांगतोय की स्वतःला शांत ठेवा. भले तुमचा स्टॉप लॉस जरी हिट झाला तरी पण शांत राहा. भले तुम्हाला चांगलं प्रॉफिट झालं तरी देखील शांत राहा. कारण हे जे 2 दिवस होते ह्या 2 दिवसामध्ये मार्केटनं आपल्याला टेस्ट केलं आणि मार्केटमध्ये आपण जी मुवमेंट अपेक्षित धरत होतो ती मुवमेंट आपल्याला आज बघायला मिळाली. तर ही जी मोमेंटम आहे ही मोमेंटम आपल्याला उद्या पण एक कंटिन्यू बघायला मिळू शकते. म्हणजे उद्या पण आपल्याला मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर याचा अर्थ असा नाही की मार्केट उद्या ओपनिंग झाल्यावरच आपल्याला अंदाजून कॉलचा डेट घ्यायचा आहे. त्यासाठी पण लेवल्स असतात, त्यासाठी पण लॉजिक असतं. हे लॉजिक तुम्हाला समजून घेता येणं गरजेचं आहे. लेवल समजून घेता येणं गरजेचं आहे. तुम्ही जर लेवल समजून घ्यायला लागाल तर नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये पैसा कमवण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीये. तर उद्या निफ्टीची एक्सपायरी देखील आहे, ओके, निफ्टीची एक्सपायरी आणि हा जो महिना आहे हा महिना थोडासा व्हॉलॅटिलिटी वाला महिना आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण बजेट अनाऊन्स होईल थोड्या दिवसामध्ये, त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळेल. अशा प्रकारच्या मोठमोठ्या मोमेंटम आपल्याला नक्कीच बघायला मिळणार. त्याच्यामुळं आपलं जे रिस्क मॅनेजमेंट आहे हे कंट्रोलमध्ये ठेवा. जेवढं तुम्ही लॉस बिअर करू शकता तेवढाच तुम्ही लॉस घेण्याचा प्रयत्न करा. कारण अशा मार्केटमध्ये तुम्ही जर एखादा ट्रेड अगेन्स्ट मध्ये जर होल्ड केला तर तुम्हाला खूप मोठा लॉस पण होऊ शकतो किंवा तुमचं जे कॅपिटल आहे हे कॅपिटल पूर्णपणे झिरो होऊ शकतं. त्याच्यामुळे एक्सपायरी दिवशी ही चूक करू नका. मार्केट तुमच्या अगेन्स्ट जर गेलं, तुम्ही एखाद्या लेवलवर ट्रेड घेतला आणि मार्केट तुमच्या अगेन्स्ट जर गेलं तर नक्कीच तिकडे तुमचा जो लॉस आहे तो लॉस तिकडे कट करा आणि नेक्स्ट ट्रेड किंवा नेक्स्ट संधी येण्याची वाट बघा. हेच बेस्ट सोल्युशन आहे. पण तुम्ही जर तो ट्रेड लॉस होत जाते आणि तुम्ही तो ट्रेड होल्ड करत राहाल तर तुम्हाला एंड ऑफ द डे खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे ही चूक टाळा. जे काय लॉस असेल, जो काय तुमचा लिमिट असेल ते लिमिट तुमचं हिट झाल्यावरती तुमचा नक्कीच तो ट्रेड एक्झिट होणं गरजेचं आहे. तर बघूया की उद्या कशा प्रकारे मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो आणि कोणत्या महत्वाच्या लेवल्स असतील. तर आजच्या मोमेंटम नंतर लगेच मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळेल असं पण नाही आहे. मार्केट पुन्हा पण फॉल करू शकतं. पण मार्केटमध्ये कोणत्या लेवल्स महत्वाचे असतील की ज्या लेवल्सच्या खाली मार्केट जर गेलं तर आपल्याला फॉल बघायला मिळेल, हेच आपण थोडंसं डिस्कस करू. तर सध्याचं प्रायर ॲक्शनची क्लोजिंग तुम्ही जर बघितली तर आपल्याला स्ट्रॉंग क्लोजिंग बघायला मिळते आणि ग्लोबल सेंटिमेंट जर बघितले तर ग्लोबल सेंटिमेंट पण थोडेफार आपल्याला स्टेबल बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळं उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला थोडीफार फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळेल.
तर निफ्टीचे उद्याचे 2-3 लेवल्स आहेत ते मी तुम्हाला जस्ट इकडे शो करतो आणि आपण लगेच अनालिसिसला सुरुवात करूया. तर इकडे आपण वरच्या साईडला हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलाय, कारण या ट्रेंड लाईनवरून निफ्टीने काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे आणि एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या आसपास येऊन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर वरच्या साईडला 25,900चा हा जो लेवल आहे, हा लेवल एक रेजिस्टन्स आहे, कारण इथून आपल्याला फॉल बघायला मिळाला होता. त्याच्यामुळं हा रेजिस्टन्स जर क्रॉस जर निफ्टीने केला तर चान्सेस असतील आपल्याला एक अपसाईडला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. डाऊन साईडला तुम्ही 25,685 ते 25,700चा हा जो झोन आहे, हा झोन तुम्ही ड्रॉ करून ठेवा. या झोनच्या खाली जर निफ्टी आली तर पुन्हा एकदा आपल्याला 25,600 25,500चे लेवल्स बघायला मिळू शकतात. तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली तर फ्लॅट ओपनिंग मध्ये जर निफ्टी खाली आली तर खालच्या साईडला हा जो झोन आहे 25,700चा, या झोनवरती आपल्याला जर पॉझिटिव्ह प्रायझेक्शन जर मिळालं तर नक्कीच आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या कॉलचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला 25,800 25,900 पर्यंत, म्हणजे हा जो रेजिस्टन्स लेवल आहे इथपर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने सरळ अपसाईडला जर मोमेंटम केला तर हा जो काही रेजिस्टन्स झोन आहे, या रेजिस्टन्स झोनवरती आपल्याला वेट करायचा आहे. जर निफ्टी इथून रेजिस्टन्स खाऊन डाऊन साईडला ओके अशा प्रकारे डाऊन साईडला येऊन पुन्हा जर अपसाईडला जाऊन या रेजिस्टन्सच्या वरती म्हणजेच 25,900 या लेवलच्या वरती जर कॅनल क्लोजिंग देईल तर 25,900च्या वरती आपण नक्कीच कॉलचा रेट प्लॅन करू शकतो. टार्गेट्स आपले 26,050 26,100 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. पण जर फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी वरती जाऊन पुन्हा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटच्या खाली ट्रेड करेल, म्हणजेच 25,800 या लेवलच्या खाली ट्रेड केलं तर चान्सेस असतील की निफ्टीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा 25,700 25,650 25,600 पर्यंतच्या लेवल्स बघायला मिळू शकतात. तर त्या कंडिशनमध्ये आपण डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटच्या खाली कॅन्डल क्लोजिंग वरती इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर निफ्टी इथून पुन्हा खाली येईल तर ओके. तर हे मी तुम्हाला 2 प्रायझेक्शन चे सेटअप तुम्हाला सांगितले. उद्या जर निफ्टीची ओपनिंग पॉझिटिव्ह झाली, पॉझिटिव्ह म्हणजे एक्झॅक्टली या रेजिस्टन्स वरती झाली, तर आपल्याला बघायचं आहे इथून जर निफ्टी फॉल करून डाऊन साईडला येईल आणि 25,800 इथून सपोर्ट घेऊन पुन्हा 25,900 या लेवलच्या वरती जर मोमेंटम करेल किंवा कॅन्डल क्लोजिंग देईल तर नक्कीच आपण 25,900च्या वरती कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले 26,050 26,100 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. पुढचा ट्रेड आपण कधी घेऊ? पुढचा ट्रेड आपण तेव्हाच घेऊ ज्यावेळेस निफ्टी ओपनिंग होऊन खाली येईल, इथून पुन्हा या ट्रेंडलाईनपासून रेजिस्टन्स डाऊन साईडला ज्यावेळेस क्लोजिंग पॉईंटच्या खाली ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आपल्याला बघायचं आहे की क्लोजिंग पॉईंटच्या खाली मार्केट होल्ड करते की नाही. जर क्लोजिंग पॉईंटच्या खाली मार्केटने होल्ड केलं, म्हणजे निफ्टीने होल्ड केलं, तर चान्सेस असतील आपल्याला इथून एक 100 पॉईंटचा फॉल, म्हणजेच निफ्टी पुन्हा एकदा 25,680च्या आसपास आपल्याला येताना दिसू शकते. त्याच्यामुळे प्रायर ऍक्शन समजून घ्या. ओपनिंग नंतर सरळ जर खाली आली निफ्टी तर चान्सेस असतील पुन्हा आपल्याला एक रिकव्हरी मोमेंट बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ओपनिंग मध्ये थोडंफार पुढचा ट्रेड जरी मिस झाला तर मिस होऊ द्या, पण पुढच्या ट्रेडमध्ये ट्रॅप होऊ नका. पुढचा ट्रेड तेव्हाच प्लॅन करा ज्यावेळेस मार्केटमध्ये प्रॉपर सेटअप बनेल, प्रॉपर लेवल ब्रेकडाऊन किंवा प्रॉपर प्रायव्हेशन बनेल, त्यावेळेस तुम्ही पुढसाठी जा. अदरवाईज पॉझिटिव्ह ओपनिंग मध्ये मार्केटमध्ये आपल्याला डीप नंतर एक अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. ओके, ऍज पर प्रायर ऍक्शन. ओके, उद्याची ओपनिंगच एक्झॅक्टली 25,900 इथे ओपनिंग होऊन सरळ जर निफ्टीने पहिलीच कॅन्डल जर बुलिश बनवली तर चान्सेस असते आपल्याला मॉर्निंग मध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. हा बुलिश मोमेंटम निफ्टीला 26,100 26,200 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर आपल्याला ट्रेड कधी प्लॅन करायचा आहे? 25,900 या लेवलच्या वरती जर 5 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली, ओके, किंवा 5 मिनिटाची कॅन्डल इथे जर ग्रीन बनली तर त्या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वरती ब्रेकआउट ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही तिकडे एंट्री बनवू शकता आणि ग्रीन कॅन्डलच्या लोअर एंडवरती स्टॉप लॉस तुम्ही प्लेस करू शकता. टार्गेट तुमचे 26,100 26,200 तुमचे असे अपसाईडचे टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतात. ओके, हा आपला निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला. उद्या जर निफ्टीची ओपनिंगचं गॅपडाऊन झाले तर गॅपडाऊन ओपनिंग मध्ये जोपर्यंत निफ्टी जो आजचा ओपनिंग पॉईंट जो आहे या ओपनिंग पॉईंटच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला शॉर्ट करायचं नाही, मार्केटला आपल्याला शॉर्ट करायचा नाही. जो ओपनिंग पॉईंट जो आहे मी तुम्हाला ओपनिंग पॉईंट पण दाखवतो, 25,670 25,670 किंवा तुम्ही हा झोन तुम्ही ड्रॉ करून ठेवा. ओके, 25,750चा गॅपडाऊन ओपनिंग मध्ये 25,750 या लेवलचा खाली जर निफ्टी जर गेली तर पुन्हा एकदा आजचा जो डेलो आहे तो डेलो अचीव होऊ शकतो, म्हणजे निफ्टी पुन्हा एकदा डेलोला टच करायला जाऊ शकते. तर गॅपडाऊन ओपनिंग मध्ये 25,000
650 या लेवलच्या वरती थोडंसं आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. निफ्टी आपल्याला सरळ वरती येताना दिसू शकते, अशा प्रकारे वरती येऊ शकते. इथून रेजिस्टन्स खाऊन पुन्हा अशा प्रकारे प्राइस ऍक्शन बनवू शकते. त्याच्यामुळं गॅप डाऊन ओपनिंग मध्ये थोडंसं प्राइस ऍक्शन बघा, प्रॉपर मार्केट कशा प्रकारे सेटअप बनवतंय हे बघा, आणि देन तुम्ही तिकडे ट्रेड आयडेंटिफाय केला तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. पण जर उद्या फ्लॅट गॅपअप आणि थोडीफार गॅप डाऊन ओपनिंग मध्ये जर निफ्टी अशा प्रकारे जर कॉम्प्रेस झालं, ओके, जर अशा प्रकारे या झोनमध्ये जर कॉम्प्रेस झालं तर आपल्याला सिंपल 1 किंवा 1.5चा आपल्याला वेट करायचं. 1 किंवा 1.5 नंतर ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ज्या साईडला ब्रेकडाऊन होईल त्या साईडला आपण ट्रेड आयडेंटिफाय करू. अपसाईडला ब्रेकआउट झाला तर कॉलचा ट्रेड आपण प्लॅन करू. डाऊन साईडला ब्रेकडाऊन झाला तर आपण तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. ऍट द मनीचा जो ऑप्शन असेल त्याच्यामध्ये आपण क्वांटिटी बाय करून ट्रेड तिकडे एक्झिक्यूट करू शकतो, जर मार्केट अशा प्रकारे कॉम्प्रेस झालं तर. ओके, तर हा आपला उद्याच्या एक्सपायरीचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा.